सगळ्यांना होल्डिंग कंपनीमध्ये आपण आज दुसरा प्रॉब्लेम घेतो आहे. बघा प्रॉब्लेम काय आहे? द फॉलोइंग आर द बॅलन्स शीट ऑफ रिम लिमिटेड अँड इट्स सबसिडरी सिम लिमिटेड ॲज ऑन 31st मार्च 2016. ते दोघांची बॅलन्स शीट दिली बघा. एक आहे रिम लिमिटेड आणि एक आहे सिम लिमिटेड. बॅलन्स शीट दिली खालीलप्रमाणे न्यू फॉर्मॅटमध्ये. नंतर खाली काय म्हटलंय? द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स ऑफ सिम लिमिटेड stood as rupees 15,000 on 1st April 2015, whereas general reserve remain unchanged since the date. म्हणजेच काय म्हटलंय की प्रॉफिट अँड लॉस जो आहे अकाउंट्स, तर त्यामध्ये ऑलरेडी काय आहे 15,000 रुपयाचं बॅलन्स आहे. कधी 1 एप्रिल 2025 ला. म्हणजे हे काय आहे? ओपनिंग बॅलन्स आहे, म्हणजेच प्रॉफिट आहे 15,000 रुपये. आणि रिझर्व्ह आहे तो अनचेंज आहे, म्हणजेच रिझर्व्हमध्ये काही चेंज नाहीये. फक्त ॲडजस्टमेंट कशावरती आहे? तर प्रॉफिट वरती आहे. प्रॉफिटवर सांगितलं की 15,000 रुपये कसे आहेत? ऑलरेडी ओपनिंग बॅलन्स आहे. म्हणजेच जो प्रॉफिट आहे सिम लिमिटेडचा, तर त्यामध्ये 15,000 रुपये कसे आहेत? तर ओपनिंग बॅलन्स आहे. म्हणजे जर आपण बघितलं इथं आपल्याला प्रॉफिट दिसेल, तर त्या प्रॉफिटमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की 15,000 रुपये जे बॅलन्स आहे, तर ते ऑलरेडी ओपनिंग बॅलन्स आहे. नंतर RIM Limited acquire 80% shares in SIM Limited on the 1st of October 2025 of rupees 1,70,000 as mentioned above. म्हणजेच जे काही रिम लिमिटेडने काय केलेत? अक्वायर केलेत शेअर्स. बरोबर आहे. मग जे अक्वायर करते शेअर्स तिला काय म्हणतो आपण? होल्डिंग कंपनी. आपण बघितलं. मग इथं काय झालं की रिम लिमिटेड ही काय आहे? तर होल्डिंग कंपनी आहे. तर सिम लिमिटेड ही जी आहे, तर तिची सबसिडरी कंपनी आहे. किती टक्के शेअर्स अक्वायर केलेत? तर 80% शेअर अक्वायर केले. आणि अजून काय बघायचं की कधी अक्वायर केले? तर 1 ऑक्टोबरला शेअर्स काय झालेत? अक्वायर झालेत. हे महत्त्वाचं असतं. किती शेअर्स अक्वायर केले आणि कधी केलेत. आता इथं ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे. हे आपल्या बॅलन्स शीटमध्ये माहिती असतं. बॅलन्स शीटमध्ये दिलं असतं इन्व्हेस्टमेंटमध्ये. हे बघा इथं अमाउंट दिलेली आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये. इथं जर नसेल दिली, तर ती कुठे बघायची? इथं बघायची की किती रुपयाला शेअर्स अक्वायर झालेत. दॅट इज इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. 80% शेअर्स इन सिम लिमिटेड ॲट द कॉस्ट रुपीज 170. कधी-कधी इथं देत नाहीत. मग आपण काय बघायचं? ते कुठं बघायचं? इथं बघायचं की किती रुपयाला शेअर्स अक्वायर झाले किंवा किती कॉस्ट आलं अक्वायर करायला किंवा होल्डिंग करायला. जनरली ते इथं देत नाही, पण त्याने या प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. मग पुढे काय म्हटलंय? included in debtors of SIM Limited, its sum of rupees 10,000 due from RIM Limited of goods sold at rupees profit 25 on the cost price till the 31st March 2026. Only one half of the goods had been sold, while the remaining goods were lying by the godown of RIM Limited that on that date. बघा काय आहे हे की डेटर्स जे काही आहे तर डेटर्स म्हणजेच जे काही 10,000 रुपयाचे वस्तू आहेत की ज्या कोणाकडून सप्लाय झाल्या होत्या, तर त्या बघायचं म्हटलंय की इन्क्लुडिंग द डेटर्स ऑफ सिम लिमिटेड अ सम ऑफ रुपीज 10,000 ड्यू फ्रॉम रिम लिमिटेड फॉर द गुड्स सोल्ड ॲट प्रॉफिट 25% ऑन द कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइसवर त्याला वस्तू विकल्या होत्या 25 रुपयाने आणि त्या डेटर्समध्ये ऑलरेडी आहे. त्यातल्या अर्ध्या वस्तू काय झाल्यात? विकल्यात. अर्ध्या वस्तू गोडाऊनमध्ये पडलेल्या आहेत. म्हणजे स्टॉकमध्ये. नंतर प्रिपेअर द कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ रिम लिमिटेड अँड इट्स सबसिडरी सिम लिमिटेड ॲज ऑन 31st मार्च 2026. आता पहिलं आपण काय करतो? रेशो काढतो. मग रेशो काढताना काय करायचं? बघा इथं शेअर ऑफ होल्डिंग रेशो, त्याला म्हणतो आपण होल्डिंग रेशो. मग पहिलं बघायचं की नंबर ऑफ शेअर्स जे काही आहेत, तर ते किती आहेत? तर 10,000 शेअर्स आहे. बघा कुठं कळतं आपल्याला की जे काही सबसिडरी कंपनी आहे, सबसिडरी कंपनीचे शेअर्स किती आहे आपल्याला हे बघायचं असतं. मग बघा इथं 1,00,000 रुपयाचे शेअर्स आहे सबसिडरी कंपनीचे आणि एक शेअर किती रुपयाचा आहे? 10 रुपयाचा आहे. म्हणजेच त्यांनी सांगितलेलं बघा किती घेतले की एकूण शेअर्स किती आहे? 10,000 आहे. 1,00,000 रुपयाचे शेअर्स, एक शेअर 10 रुपयाचा, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती झालेत? 10,000. 10,000 पैकी किती शेअर्स परचेस केलेत? तर 80% शेअर परचेस केलेत, अक्वायर केले रिम लिमिटेडने. म्हणजेच किती अक्वायर केले? 8,000 शेअर्स अक्वायर केलेत. बरोबर. म्हणजे 10 मधले 8 गेले, उरले किती? 2. बरोबर आहे. असं आपण म्हणू शकतो की आपल्याला असं लिहिता येईल की आता जे काही शेअरचं इक्वेशन आहे, आपण लास्ट जे काही व्हिडिओ आहे त्यात जो प्रॉब्लेम घेतला, त्यात जे मांडलेलं आहे,
तसंच मांडता येईल आपल्याला बघा, की 10,000 शेअर्स होते असं म्हणता येईल. या 10,000 शेअर्सपैकी 8,000 शेअर्स अक्वायर केले. म्हणजे आपला जो रेशो, आपला जो काही फॉर्म्युला आहे, शेअर्स अक्वायर बाय होल्डिंग कंपनी अपॉन शेअर्स इश्यूड बाय सबसिडरी कंपनी. सबसिडरी कंपनीने किती शेअर्स इश्यू केले होते? 10,000. 10,000 पैकी किती किती अक्वायर केलेत? 8,000 शेअर्स अक्वायर केलेत. बरोबर? मग काय बघायचं? हे 2 झिरो गेलेत, सॉरी 3 झिरो गेलेत. इथं पण 3 झिरो घालवायचे. मग उरले किती? 8 आणि 10. मग आता 8 आणि 10 कुठल्या टेबलमध्ये आहे बघायचं होतं आपल्याला. मग 8 आणि 10 2च्या टेबलमध्ये आहेत. मग बघा, 8 किती नंबरला आहे 2च्या टेबलमध्ये? तर 4थ्या स्थानी आहे. म्हणून 4. म्हणून 4 आणि 10 कुठल्या स्थानी आहे? 5व्या स्थानी आहे. म्हणून 5. बरोबर? म्हणजे याचं फ्रॅक्शन, याचा जो काही दोघांचं फ्रॅक्शन आपल्याला याचं काढायचं आता. म्हणजेच 5 पैकी 4 शेअर पर्चेस केले असं म्हणता येईल. इथं जसं म्हटलं आपण 10 पैकी 8 पर्चेस केले. याला आपण अजून लहान केलं. 5 पैकी काय केलेत? 4 पर्चेस केलेत. बरोबर? याचं आपण लहान रूप काढलं. मग आता आपल्याला काय म्हणता येईल? याचा जर रेशो जर काढायचा म्हटला, तर हे या शेअर्सपैकी होल्डिंगकडे किती आहे आणि सबसिडियरीकडे किती आहे आपल्याला काढायचं आहे. जसं इथं आपण म्हटलं ना, 5 पैकी 4 शेअर्स हे होल्डिंग कंपनीकडे आहेत. बरोबर आहे? तर 1 शेअर्स उरलेला शेअर्स कोणाकडे आहे? सबसिडियरी कंपनीकडे आहे. मग दोघांचा रेशो कसा होईल? 4:1. कसा होईल? 4:1. कळलं? म्हणजेच 5 मधनं 4 गेलेत. उरला किती? 1. बरोबर आहे? मग 5 शेअर्स होते, तर 4 शेअर्स हे होल्डिंग कंपनीकडे आहे आता. म्हणजेच याच्यामध्ये रेशो जो काही आहे, जो होल्डिंग रेशो आहे, तर तो होल्डिंग रेशो कसा असेल आता? 4:1 असेल. कारण की 5 पैकी 4 शेअर्स हे होल्डिंग कंपनीने पर्चेस केले. म्हणून कितीपैकी किती शेअर्स पर्चेस केले पहिल्यांदा काढायचं आणि जेवढे शेअर्स पर्चेस केले तेवढे मायनस करायचे. उरलेला जो काही रेशो असतो, तर तो असतो सबसिडियरी कंपनीचा, म्हणजे मायनॉरिटी कंपनीचा. मग अशा प्रकारे आपण काय करतो? रेशो काढतो. रेशो काढल्यानंतर आपल्याला टाईम रेशोची काही आवश्यकता नाही काढायची. टाईम रेशो काय आपल्याला माहिती आहे, की अक्वायर केलेलं जो काही डेट आहे, तो आणि म्हणजेच प्री अक्विजिशन आणि पोस्ट अक्विजिशनचा टायमिंग काढून घ्यायचा. मग बघा, इथं आपल्याला सांगितलं की ऑक्टोबरला शेअर्स अक्वायर केलेत. बरोबर आहे? मग ऑक्टोबरला शेअर्स अक्वायर केले, तर काय झालं? 1 एप्रिल 2025 टू 30 सप्टेंबर 2025 हा कालावधी कसा आहे? प्रीचा आहे. म्हणजे 6 महिन्याचा कालावधी प्रीचा आहे. आणि उरलेले पोस्ट जो काही असेल, तो मग काय 1 ऑक्टोबर 25 ते 31 मार्च 26 हा 6 मंथचा कालावधी हा काय आहे? पोस्टचा आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला लक्षात आलं, की प्री टाईम किती आणि पोस्ट टाईम किती, हे पण लक्षात घ्यायचं आहे. की प्री टाईम हा 6 मंथचा आहे, तर पोस्ट टाईम हा 6 मंथचाच आहे. बरं, म्हणजे दोघांचा रेशो इक्वल आहे. पण आपण हा रेशो कुठे वापरत नाहीये. फक्त आपल्याला माहीत पाहिजे, की दोघांचा रेशो कुठे किती आहे, किंवा आपण जेव्हा त्या ठिकाणी कॅपिटल प्रॉफिट काढणार आहे, तेव्हा आपण याचा उपयोग करणार आहे. मग आपल्याला कळालं, की 6-6 महिन्याचा काय आहे, दोघांचं प्री ॲक्विजिशनचा पिरियड आणि पोस्ट ॲक्विजिशनचा पिरियड आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? कॅपिटल प्रॉफिट काढायचं आहे. कॅपिटल प्रॉफिट काढताना आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं आहे, की ॲडजस्टमेंटमध्ये काही प्रॉफिट दिलाय का? मग बघा, इथं जे ॲडजस्टमेंट आहे, इथं आपल्याला सांगितलंय, की प्रॉफिट अँड लॉस जे अकाउंट आहे सिम लिमिटेडचं. बघा, आता ऑल्वेज लक्षात ठेवायचं, आपण हे सगळं करताना कोणाचा करतो? सबसिडियरी कंपनीचा करत असतो. हे लक्षात ठेवायचं. कधी पण 2 कंपन्या आपल्याकडे असतील, एक होल्डिंग कंपनी असेल, तिचा आपण काहीही घेणार नाही. फक्त जी सबसिडियरी कंपनी आहे, तिचेच सगळे प्रॉफिट, रिझर्व्ह याचा विचार करायचा. इकडच्याला हात लावायचा नाही. हे डायरेक्ट बॅलन्स शीटला घ्यायचं आहे. फक्त आपण जे ॲडजस्टमेंट करणार आहेत, वर्किंग करतो, ऑल्वेज वर्किंग करताना आपण सबसिडियरी कंपनी जी असेल, तिच्याच अमाउंट घेणार आहोत किंवा तिच्याच वर्किंग करत असतो. मग आता बघा, इथं आता आपल्याला लक्षात आलं, की सिम लिमिटेड ही काय आहे? सबसिडियरी कंपनी आहे. मी इथं सांगितलंय बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स ऑफ सिम लिमिटेड स्टूड ॲज ₹15,000 ऑन द 1 एप्रिल 2025. आता आपलं अकाउंटिंग हे सुरू झालं. आपलं अकाउंटिंग हे सुरू झालं 1 एप्रिल 2025ला. म्हणजे या दिवशी तिथं ऑलरेडी काय होतं? ₹15,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सला बॅलन्स होता. बरोबर आहे? ₹15,000 काय होता? बॅलन्स. आता हा कसा आहे? प्रीचा आहे ना. कसा आहे? प्रीचा आहे. कारण की ही तारीख जी आहे 1 एप्रिल 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीमधली आहे. पुढे येणार आहे का तो तो ₹15,000 प्रॉफिट नाहीये. म्हणून बघा, इथे घेतला आपण, पूर्ण घेतला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स 1 एप्रिल 2025 15,000. जर ओपनिंग असेल तर पूर्ण तो घ्यायचा. वाटायची गरज आहे का? नाही.
वाटायची गरज पडणार नाही. कारण की हा जो प्रॉफिट आहे 15,000 रुपये, तर हा ऑलरेडी प्रीचाच आहे. प्री ॲक्विजिशनचा कालावधी जो आपला आहे त्याचा आहे. कसा कालावधी आपण काढतो, समजा की 1 एप्रिलला आपलं अकाउंटिंग इयर सुरू झालं, 31 मार्चला संपलं. इथं ऑक्टोबरला ऑक्टोबरला शेअर्स अक्वायर केले आहेत. म्हणजेच प्रीचा कालावधी जो काही आहे तो इकडचा आपला आहे. मग हा जो काही 15,000 प्रॉफिट अर्निंग केला हा कसा आहे? तर प्री ॲक्विजिशनचा आहे. म्हणून आपण हा जो काही पूर्ण प्रॉफिट या ठिकाणी 15,000 रुपये दाखवलेला आहे. आता प्रॉफिट नंतर आपल्याला काय बघायचं आहे? रिझर्व्ह किती आहे? मग रिझर्व्ह बघायचं सिम लिमिटेडचं आपल्याला किती आहे? तर वरती प्रॉब्लेममध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे, की रिझर्व्ह दिसतोय का? बघा इथं दिलंय जनरल रिझर्व्ह हे सिम लिमिटेड 40,000 रुपये आहे आणि त्यांनी काय सांगितलं अनचेंज आहे. म्हणजेच पूर्ण जो काही रिझर्व्ह आहे, तर तो 1 एप्रिलचाच आहे. बघा इथं म्हटलं आहे, व्हेअर ॲज जनरल रिझर्व्ह हॅज रिमेन अनचेंज सिन्स दॅट डेट. म्हणजेच 1 एप्रिलपासून रिझर्व्ह हा चेंज झालेला म्हणजेच रिझर्व्ह जो आहे, तर तो अनचेंज आहे. 1 एप्रिलला जो रिझर्व्ह आहे, तोच 31 मार्चला पण रिझर्व्ह आहे असाच अर्थ होतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की रिझर्व्ह जो काही आहे, हा पूर्ण कसा आहे, तर तो प्रीचा रिझर्व्ह पूर्ण आहे. ह्याचं 40,000 रुपये दिसतो आपल्याला इथं. तर हा पूर्ण कसा आहे, प्रीचाच आहे. म्हणजेच या कालावधीच्या अलीकडचाच आहे. इकडे पुढे रिझर्व्ह ठेवलेलाच नाहीये. म्हणजेच आपल्याला हा रेव्हेन्यूमध्ये घेता येणार नाहीये. सगळा रिझर्व्ह कसा आहे, प्रीचाच आहे, 1 एप्रिलचाच आहे. कारण की इथं सांगितलं अनचेंज अमाउंट आहे. 1 एप्रिलला जी आहे, तीच आज आहे. म्हणून आपण पूर्ण रिझर्व्ह इथे घेतला बघा 40,000 रुपयाचा. नंतर अजून काय बघायचं, प्रॉफिट अँड लॉस आहे का? करंट इयरचं म्हणजेच आपलं जे काही अकॅडमिक इयर आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च हे जे काही अकाउंटिंग इयर आहे, त्या अकाउंटिंग इयरचा काही प्रॉफिट आहे का? हे बघायचं बॅलन्स शीटला. मग बघा इथं दिलाय प्रॉफिट अँड लॉस 30,000 रुपये. बघा हा 30,000 रुपये दिलाय. आता हा 30,000 रुपये जो प्रॉफिट आहे हा चेंज झाला. म्हणजे एप्रिलला किती होता? 15,000. आता 31 मार्चला किती झाला? 30 झालाय. म्हणजेच या अकाउंटिंग पिरियडमध्ये आपण जो प्रॉफिट अर्निंग केला आहे, तर तो किती केला? 15,000 रुपये केलाय. बरोबर आहे? कारण की 15,000 रुपये जो काही ऑलरेडी 1 एप्रिलला होता, 1 एप्रिलला जो 15,000 होता, हा आता तो 31 मार्चला किती झाला? 30 झाला. 30 झाला, बरोबर? मग आता 30 झाला, याचा अर्थ काय झाला, की 15,000ने वाढला. बरोबर आहे? म्हणजेच हा जो काय अकाउंटिंग पिरियड आहे, तर 15,000 रुपये जे आहेत, आता हे या अकाउंटिंग पिरियडचे आहे. म्हणजेच 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हे जे आपलं अकाउंटिंग इयर आहे, या अकाउंटिंग इयरमध्ये आपण 15,000 रुपये प्रॉफिट अर्निंग केला. बरोबर आहे? 30 पैकी 30 प्रॉफिट पूर्ण या अकाउंटिंग इयरचा आहे का? नाही. तर या 30,000 प्रॉफिटमध्ये म्हणजे इथं आपल्याला जो दिसतोय 30,000 रुपये प्रॉफिट. तर हा 30,000 जो प्रॉफिट आहे, तर तो होल इयरचा नाहीये. कारण की यामध्ये काय झालं आहे, की मागच्या वर्षीचा काही प्रॉफिट ॲड आहे, ओपनिंग बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सला. तर ते काय करायचं, कधी पण मायनस करायचं. मग आता आपल्याला दिसून आलं, की करंट अकाउंटिंग इयरला जो प्रॉफिट आहे, तर तो 15,000 रुपये आहे आणि करंट अकाउंट इयरमध्ये 2 पार्ट पडले. बरोबर आहे? एक पार्ट जो आहे तो प्रीचा आहे आणि एक पार्ट जो आहे तो कसा आहे, पोस्टचा आहे. बरोबर आहे? मग आता आपल्याला काय करायचं आहे, हे 15,000 रुपये डिव्हाईड करायचे आहेत. अर्धे-अर्धे 6 महिन्याचा जो कालावधी आहे तो प्रीचा आहे आणि 6 महिन्याचा कालावधी आहे तो पोस्टचा आहे. मग 15,000 रुपये जे आपल्याला दिसतायत, की 15,000 मध्ये कॅपिटल प्रॉफिट किती हजार रुपये आहे? तर 6 महिन्याचा आहे. 6 मंथचा कॅपिटल प्रॉफिट जो आहे, तर तो किती होईल? 15च्या अर्धे 7,500. मग टोटल जो कॅपिटल प्रॉफिट झाला आपला 15,000 ओपनिंग बॅलन्सचा प्रॉफिट 1 तारखेचा, नंतर रिझर्व्ह पण 1 तारखेचा 40,000 रुपये आहे आणि या अकाउंटिंग इयरचा प्रॉफिट जो आहे 15 पैकी अर्धा 7,500 हा कॅपिटल प्रॉफिट आहे आणि इकडचा काय असणार? रेव्हेन्यू. ठीक आहे? म्हणजेच 7,500 म्हणून आपण ते घेतलं. आता असं झालं 62,500 हा झाला प्रॉफिट तुमचा कॅपिटल प्रॉफिट. ठीक आहे? आता हा जो प्रॉफिट आहे दोघांना वाटायचा आहे. कॅपिटल प्रॉफिट दोघांना वाटायचा आहे. दोघांना म्हणजे कोणाला? तर तो रिम आणि सिम लिमिटेड जी कंपनी आहे त्या दोघांना. रिम आणि सिम लिमिटेड यांचा आपण रेशो काढला आहे. रेशो काय आहे? 4:1. 4:1 काय आहे? रेशो. मग या 4:1ने काय करायचं आहे? हा जो काही 62,500 आहे तो वाटायचा आहे. सगळ्यांना वाटता येतं. बरोबर आहे? बघा इथं 2 वाटून दिलाय. 62,500 भागिले 4 सॉरी 62,500 गुणिले
4/5 ह्याचं जर तुम्ही काढलं तर ते येतं 50,000 रुपये. आणि तसंच मायनॉरिटी कंपनीचं जर तुम्ही 62,500 गुणिले 1/5 जर केलं तर ते येतं 12,500. अशा प्रकारे काय करायचं आहे, दोघांचा जो काही कॅपिटल प्रॉफिट आहे तो वाटून घ्यायचा आहे, दोघांना वाटायचा आहे त्यांच्या रेशोने, जो आपण वरती रेशो काढलेला आहे त्या रेशोने. आता प्रॉफिट वाटल्यानंतर नेक्स्ट जो काही आपल्याला वर्किंग करायचं आहे ते असतं रेव्हेन्यू प्रॉफिट. ठीक आहे, मग रेव्हेन्यू प्रॉफिट लिहायचं. आता रेव्हेन्यू प्रॉफिट कुठला असतो आपल्याला माहिती आहे, की हा कालावधी जो असतो त्याचा, म्हणजेच पोस्ट ॲक्विजिशन पिरियड जो काही आपला आहे, 1 ऑक्टोबर 2025 ते 31 मार्च 2026. इथं किती प्रॉफिट अर्निंग केलं आहे, इथं रिझर्व्ह वगैरे आहे का? नाही. हा रिझर्व्ह आपण इथं बघायचं. कुठं बघायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथं, नंतर रिझर्व्ह इथं. आता रिझर्व्ह जर बघितला आपण पूर्ण घेतला 40/40, कारण की तो पूर्ण 1 एप्रिलचा होता. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की रिझर्व्ह पण हा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय, की हा रेव्हेन्यूमध्ये येऊ शकत नाहीये. जर इथं म्हटलं असतं, की हा 1 एप्रिलचा नाहीये, मग आपण अर्धा-अर्धा घेतला असता. रिझर्व्ह सुद्धा अर्धा-अर्धा घेतला असता. कॅपिटलला अर्धा घेतला असता, रेव्हेन्यूला अर्धा घेतला. पण तो काय म्हटला, की रिझर्व्ह जो आहे, इथं बघा हे दिलंय, की वेअर ॲज जनरल रिझर्व्ह हॅज रिमेन अनचेंज सिन्स द डेट. म्हणजे कुठली डेट? 1 एप्रिलपासून तो चेंज झालेला नाहीये. म्हणजे तो ओपनिंग बॅलन्सच आहे असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे. म्हणून तो आपण पूर्णचा पूर्ण काय झालं, कॅपिटल प्रॉफिट दाखवला इथं. तो पुढे इथं इथं येणार आहे का? नाही. कारण की तो पूर्ण इकडचा आहे. इकडचा आहे म्हणजेच तो कॅपिटल प्रॉफिट आहे. पण रिझर्व्ह आपण घेतला नाही. इथं रेव्हेन्यूमध्ये येणार नाही. बरोबर आहे. नंतर मग आता राहिला फक्त प्रॉफिट. आता प्रॉफिट पण किती हजार रुपयाचा आहे? 15,000 रुपयाचा आहे. 30,000 रुपयाचा प्रॉफिट का? नाही. 30 का नाहीये? कारण की या 30 मध्ये काय आहे, ऑलरेडी ओपनिंग बॅलन्स आहे 15,000 रुपयाचं, म्हणजे एप्रिलच्या अगोदरचं ते आपण इथं घेतलंय कॅपिटल प्रॉफिटमध्ये. मग आता उरले किती? 15. 15 पैकी आपण ऑलरेडी 7,000 रुपये, 7,500 रुपये काय झाले? फ्रीमध्ये घेतलेत, कारण की फ्रीचे होते. आता उरले किती? रेव्हेन्यू प्रॉफिट किती उरला? 7,500. म्हणून इथं बघा घेतला आपण रेव्हेन्यू प्रॉफिट 7,500. म्हणजे कुठल्या कालावधीचा? तर तो 1 ऑक्टोबर 2025 ते 31 हे मार्च, चुकून येतं झाले, 31 मार्च 2026. ठीक आहे. तर या 6 महिन्याचा जो काही प्रॉफिट आहे, तर तो किती हजार रुपये आहे? 7,500. 7,500 रेव्हेन्यू प्रॉफिट झाला. आता हा पण दोघांना वाटायचा आहे, रेशो आणि सेम जो आपण वरती रेशो काढला आहे. 4/1 यानं काय करायचं? वाटायचं आहे. सगळ्यांना वाटता येतं, मग वाटून घ्यायचं आहे. मग वाटल्यानंतर बघा आला रेव्हेन्यू प्रॉफिट 6,000 रुपये मिळाला होल्डिंग कंपनीला, तर मायनॉरिटी कंपनीला मिळाला 1,500 रुपये. नेक्स्ट आता काय करायचंय? मायनॉरिटी इंटरेस्ट काढायचंय. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे सगळ्यांना मी कसं पहिल्या लेक्चर सांगितलंय, मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे जी मायनॉरिटी कंपनी आहे तिचा आज व्यवसायामध्ये किंवा त्या ग्रुपमध्ये असलेलं अस्तित्व. मग त्याकडे 3 गोष्टी असतात. एक असतात उरलेले शेअर्स. मग आता किती शेअर्स उरलेत बघा, आपण इथं बघितलं, की 10,000 शेअर्स होते, त्यातले 8,000 विकले. उरले किती? 2,000 शेअर्स. एका शेअरचं व्हॅल्यू हे किती आहे? इथं आपल्याला ₹10 एका शेअरचं व्हॅल्यू आहे. बरोबर आहे? मग बघा, म्हणून उरलेले शेअर्स घ्यायचे पहिल्यांदा मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये कंपनीकडे उरलेले 2,000 शेअर्स उरलेत. एका शेअरचं व्हॅल्यू ₹10 आहे. म्हणजे 20,000 शेअरचं व्हॅल्यू तिच्याकडे आहे मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणून. नंतर तिला काय-काय मिळालं? तर कॅपिटल प्रॉफिट मिळाला इथे बघा, आणि रेव्हेन्यू प्रॉफिट मिळाला. कॅपिटल मिळाला 12,500, रेव्हेन्यू मिळाला 1,500. मग हे पण ॲड करायचं त्यामध्ये. बघा हे 12,500 आणि 1,500 टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट हा 34,000 रुपये आहे. हा दाखवायचा आपल्याला बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला. इतकं सोपं आणि सरळ मायनॉरिटी इंटरेस्ट आहे. 3 गोष्टी येतात कंपल्सरी. फर्स्ट आहे उरलेले शेअर्स मायनॉरिटी कंपनीकडे, म्हणजे तिच्याकडे जेवढे होते ते विकल्यानंतर जे शेअर्स शिल्लक राहिले ते शेअर्स घ्यायचे. पहिल्यांदा त्याचं व्हॅल्यू घ्यायचं. एका शेअरचं व्हॅल्यू किती आहे त्याची अमाउंट लिहायची. नंतर त्याला मिळालेला आपण जो काही कॅपिटल प्रॉफिट आहे आणि रेव्हेन्यू प्रॉफिट वाटला दोघांना, त्यातला मायनॉरिटी कंपनी जी आहे तिचा जो काही प्रॉफिट आहे तर तो दाखवायचा आहे. झालं मायनॉरिटी इंटरेस्ट. नंतर कॉस्ट ऑफ कंट्रोल किंवा यालाच आपण म्हणतो गुडविल, यालाच काय म्हणतो आपण? गुडविल सुद्धा म्हणतो. ठीक आहे. गुडविल लिहा किंवा कॉस्ट ऑफ कंट्रोल लिहा. ठीक आहे. गुडविल किंवा कॉस्ट ऑफ कंट्रोल दोन्हीपैकी त्याला आपण काय म्हणू शकतो. मग कॉस्ट ऑफ कंट्रोल म्हणजे गुडविल. गुडविल कसं काढायचं? तर पहिलं काय बघायचं, कॉस्ट ऑफ जे काही शेअर्स अक्वायर आहे, तर ते आपल्याला दिलेलं असतं प्रॉब्लेममध्ये. बघा या प्रॉब्लेममध्ये 2 ठिकाणी दिलंय. कधी-कधी प्रॉब्लेममध्ये एका ठिकाणी दिलेलं असतं. इथं पण दिलंय, की 1 ऑक्टोबरला त्यानं शेअर्स अक्वायर केलेत 80% आणि त्याला खर्च किती झालाय? ₹1,70,000 आहे. इथं असतो, इथं जनरली नसतो. जनरली कुठं असतो? बॅलन्स शीटला बघायचं. बॅलन्स शीटला कुठं दिलेलं असतं? तर बॅलन्स शीटला जे इन्व्हेस्टमेंट आहे
ते बघा नॉन करंट इन्व्हेस्टमेंट इथं दिलेलं असतं किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून दिलं असतं 80% ऑफ शेअर्स इन सिम लिमिटेड ॲट द कॉस्ट 1,70,000. बऱ्याच प्रॉब्लेममध्ये इथं दिलेलं असतं. इथं बघायचं. तर याला म्हणायचं कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा कॉस्ट ऑफ कंट्रोल. ठीक आहे. मग हे जे काही फर्स्ट गुडविल काढताना नेहमी घ्यायची, ऑल्वेज लक्षात ठेवायचं. बघा इथे घेतलं कॉस्ट ऑफ व्हॅल्यू ऑफ शेअर्स कॅपिटल हेल्ड बाय रिम लिमिटेड 1,70,000. आता यामध्ये आपल्याला काय काय मिळालं ते मायनस करायचं. मग आपल्याला आपल्याला म्हणजे होल्डिंग कंपनीला बरं होल्डिंग कंपनीला काय काय मिळालं 1,70,000 रुपयामध्ये. याचा अर्थ काय झाला की होल्डिंग कंपनी करण्यासाठी तिला एवढा रुपये खर्च आला. मग खर्च आला त्या बदल्यात तिला काहीतरी मिळालं असेल. मग काय मिळालं पहिलं तर शेअर्स मिळाले बरोबर. काय मिळाले शेअर्स आपण बघितलं की 8,000 शेअर्स मिळालेत 10,000पैकी. 8,000 शेअर्स मिळाले तर एका शेअरचं व्हॅल्यू किती रुपये होतं? 10 रुपये होतं. म्हणजेच 80,000चे शेअर्स मिळालेत. बघा 170 दिले त्यातले 80,000चे काय मिळालेत? शेअर्स मिळालेत. म्हणजे अजून 90,000 रुपये शिल्लक दिले आपण. मग हे शिल्लक का दिले? तर आपल्याला त्यामध्ये काय मिळाला? कॅपिटल प्रॉफिटचा जो काही हिस्सा आहे तो पण मिळाला. तो मायनस करायचा. कारण की आपण तर तेव्हा नव्हतो कंपनीमध्ये. होतो का आपण या कालावधीमध्ये कंपनीमध्ये? जो कॅपिटल प्रॉफिटचा कालावधी कुठला असतो? इथला असतो बरोबर. इथं आपण होतो का? आलो आपण कधी आलो? होल्डिंग कंपनी कधी आली? ऑक्टोबरला आली. बरोबर. कधी आली? ऑक्टोबरला आली. इथं आली. मग तरी आपण इकडचा प्रॉफिट घेतला ना, वाटला नाही आपण प्रॉफिट. बरोबर आहे. तो का वाटला? तर तो काय करतो? पर्चेस करतो आपण. काय करतो? पर्चेस. म्हणजे हे जे काही 70 दिले आपण, तर ते का दिले? तर आपण त्यामध्ये त्याचा जो काही प्रॉफिट असतो, तर तो शेअर करत असतो किंवा वाटून घेत असतो. म्हणून मग काय करायचं? तर या 71 मध्ये काय-काय मिळालं? तर पहिले शेअर्स मिळालेत, नंतर कॅपिटल मिळालं. कॅपिटल प्रॉफिट मिळालं. ठीक आहे. मग तो किती मिळाला? तो काय करायचा आहे? मायनस करायचा आहे. मग बघा ₹90,000 उरलेत. 170 मधनं 80 गेलेत, उरले 90 आपण जास्त दिलेत. त्यामध्ये आपल्याला जो कॅपिटल प्रॉफिट आहे, तर तो मिळाला ₹50,000 चा. इथे बघा, इथे बघा. 50,000चा कॅपिटल प्रॉफिट मिळाला. बरोबर आहे. तर तो काय करायचा? मायनस करायचा. मग मायनस केला 90 मधनं 50 गेले, तरी आपण 40 शिल्लक दिलेत. मग हे 40 शिल्लक का दिले आपण? त्याचा अर्थ असतो गुडविल. कारण गुडविलमुळे आपण काय केलं? ₹40,000 शिल्लक दिले. आता याचा अर्थ या बॅलन्स शीटमध्ये गुडविल जे आहे, तर ते किती असेल? ₹40,000 ची असेल. बघा 1,70,000 दिले आपण टोटल कॉस्ट. त्यामध्ये आपल्याला काय-काय मिळालं? 80,000चे शेअर्स मिळाले आणि 50,000चा कॅपिटल प्रॉफिट मिळाला. तरी आपण काय झालं? अमाउंट शिल्लक दिली. आपल्याला जे काही मिळून जो फायदा आहे, तो होऊ नये आपण ₹40,000 अमाउंट जास्त दिली. मग जास्त रक्कम का देतो आपण? तर आपण गुडविल पर्चेस करतो. कारण त्या व्यवसायामध्ये काही गुडविल असेल, तर ते गुडविल पर्चेस केली असेल म्हणून जास्त रक्कम दिली. जास्त रक्कम दिलेली जी असते, तर ती असते गुडविल. अशा प्रकारे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये गुडविल काढायची. सेम फॉर्म्युला आहे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. पहिले बघायचं की किती कॉस्ट झालंय, किती खर्च आला आहे. त्या खर्चामधून आपल्याला काय-काय मिळालं? तर 2 गोष्टी जनरली मिळतात. एक मिळतं त्याला शेअर्स, दुसरं मिळतं कॅपिटल प्रॉफिट. तो मायनस केला की आली गुडविल. नंतर नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे अनरिअलाइज्ड प्रॉफिट. आता हे अनरिअलाइज्ड प्रॉफिट कधी प्रॉब्लेममध्ये असतं, कधी नसतं. मग कधी कसं ओळखायचं? ज्यावेळेस तुमच्याकडं जे स्टॉक आहे, त्या स्टॉकवर ॲडजस्टमेंट आली असेल, त्यावेळेस काय बघायचं? की हे आपल्याला काढायचं आहे अनरिअलाइज्ड प्रॉफिट. मग या प्रॉब्लेममध्ये बघा ॲडजस्टमेंट आहे. इथं बघा गुड्स बघा हे including the debtors of SIM Limited is sum of rupees 10,000 due from RIM Limited फॉर द गुड्स सोल्ड. म्हणजे डेटर्स जे काही आहेत तर त्यामध्ये ह्या वस्तू आहेत म्हणजे खरेदी खरेदी केली होती. याचा अर्थ स्टॉकमध्ये पण असतील ना डेटर्स म्हणजे. मग आता डेटर्स मध्ये आहे त्याचा अर्थ स्टॉकमध्ये पण आहे. आणि काय सांगितलं होतं? गुड्स सोल्ड ॲट प्रॉफिट 25% ऑन द कॉस्ट प्राइस. आता हे कॉस्ट प्राइस महत्वाचं आपल्याला असणार आहे. कधी सेलिंग प्राइस असतं किंवा कधी कॉस्ट प्राइस असतं. मग टिल द मार्च म्हणजेच अकाउंटिंग इयर संपण्यापर्यंत काय झालं? ज्या वस्तू आपल्याला मिळाल्या होत्या, तर त्यामधून अर्ध्या वस्तू ज्या काही आहेत, तिला काय म्हटलंय? 1/2 ऑफ द गुड्स हॅड बीन सोल्ड, व्हाईल द रिमेनिंग गुड्स वेअर लेइंग इन द गोडाऊन ऑफ रिम लिमिटेड ॲज ऑन द दॅट डेट. आणि अर्ध्या वस्तू त्यातल्या विकल्या गेल्या आणि अर्ध्या वस्तू अजूनही गोडाऊनमध्ये आहे. मग आता ज्या विकल्या गेल्या त्याचा प्रॉफिट आपल्याला मिळाला. बरोबर आहे. त्याचा प्रॉफिट मिळाला. परंतु ज्या विकल्या गेल्या नाही त्याचा प्रॉफिट पण त्यामध्ये अजून ॲड आहे. म्हणजे अर्ध्या वस्तू ज्या काही आहेत त्याचा प्रॉफिट पण त्यामध्येच काय आहे? ॲड आहे. ठीक आहे. मग आपल्याला जो प्रॉफिट आहे तो अजून युटिलाइज झाला नाही, विकल्या गेल्या नाही त्या वस्तू. स्टील अजून त्या गोडाऊनमध्येच आहे. मग अशा ज्या काही गोडाऊनमध्ये असलेल्या वस्तू असतात, स्टॉक असतो आणि त्या प्रॉफिटवर विकल्या गेलेल्या असतील, तर तो प्रॉफिट आपण काय करायचा आहे?
नील करायचं आहे, नल करायचं आहे, मायनस करायचं आहे, त्याला म्हणून आपण काय करतो, अनरिअलाइज्ड प्रॉफिट काढतो. मग आता तो कसा काढायचा आहे, तर सिंपल त्याचा फॉर्म्युला आहे एक बघा इथं दिलेला आहे आपल्याला. बघा, पहिल्यांदा आपलं आता कधी-कधी प्रॉब्लेममध्ये हे असं हाफ वगैरे देत नाही, पूर्ण वस्तू असतात. पण इथं त्यानं दिलंय एक संपूर्ण जे काही गुड्सचं व्हॅल्यू आहे ₹10,000 होतं आणि त्यातल्या अर्ध्या विकल्या गेल्या म्हणजेच आता स्टॉकमध्ये किती ₹1,000ची वस्तू आहे? 5,000च्या वस्तू आहेत. आता आता त्याचं इक्वेशन काय म्हणायचं? आपल्याला पहिल्यांदा एस-पी आपण एस-पी इज इक्वल्स टू सी-पी प्लस पी प्लस पी. मग आता एस-पी सगळ्यांना माहिती आहे सेलिंग प्राइस, सी-पी म्हणजे काय कॉस्ट प्राइस. मग आता इथे आपल्याला कशाच्या कॉस्ट प्राइस आपल्याला इथं कॉस्ट प्राइस किंवा सेलिंग प्राइस 100 घ्यायची आहे. मग कसं कळायचं की कुठली अझ्युम करायची 100? तिथं आपण बघा मगाशी मी अंडरलाईन केली होती. प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं बघायचं. कॉस्ट प्राइस जर 100 सांगितली असेल, कॉस्ट प्राइस जर दिली असेल तर 100 घ्यायची. जर सेलिंग प्राइस दिली असेल तर 100 घ्यायची अझ्युममध्ये. मग बघ इथं कॉस्ट प्राइस म्हटली म्हणून काय करणार आपण इथं कॉस्ट प्राइस 100 घेणार. त्यानं म्हटलं असतं ऑन सेलिंग म्हटलं असतं. वस्तू कशा विकल्या ऑन सेलिंग. मग इथं आपण 100 घेतलं असतं. आता काय बघायचं की प्रॉफिट किती पर्सेंट घेऊन विकलं होतं. तर प्रॉफिट 25% घेऊन विकलं होतं. बरोबर? म्हणून प्रॉफिट ॲड 25% बघा इथं घेतलंय. सेलिंग प्राइस इज इक्वल्स टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. मग सेलिंग प्राइस किती झाली? 125. कशी? कॉस्ट प्राइस आपण अझ्युम केलं 100 आहे. कसं अझ्युम करायचं कळालं सगळ्यांना? कॉस्ट प्राइसवर दिला असेल तर कॉस्ट प्राइस 100 घ्यायची. सेलिंग प्राइस दिली असेल तर सेलिंग प्राइस 100 घ्यायची. मग इथं जर आपण म्हटलं असतं सेलिंग प्राइस, मग इथं सेलिंग प्राइस आपण 100 घेतली असती. बरोबर आहे? मग प्रॉफिट किती झालं असतं? 25. 25 प्रॉफिट तर 75 झालं असतं तुमचं कॉस्ट प्राइस. ठीक आहे? असं करायचं. पण इथं आपल्याला काय म्हटलंय? सेलिंग प्राइस म्हटलंय. सॉरी कॉस्ट प्राइस म्हटलंय. म्हणून आपण काय केलं? कॉस्ट 100 घेतली. मग आता कॉस्ट प्लस प्रॉफिट. कॉस्ट किती 100 आणि प्रॉफिट किती 25 म्हणजे सेलिंग प्राइस किती झाली 125. आता त्याचं इक्वेशन मांडलं. किती वस्तू आहे ते बघायच्या. 5,000 इंटू 25 डिव्हायडेड बाय 125 असं इक्वेशन तयार होईल. मग आता हे जे काही आहे, हे जर केल्यावर आपल्याला दिसतंय की 1,000 ॲन्सर आलं. काय आलं? 1,000 ॲन्सर आलं. आता असं इक्वेशन मांडल्यानंतर ₹1,000 आपल्याला प्रॉफिट दिसतंय ॲन्सर. पण हा प्रॉफिट आहे का? नाही. प्रॉफिट कसा काढायचा बघा. त्यातला शेअर ऑफ रिम लिमिटेड काढायचा आहे 1,000. मग आता आपल्याला जे काही आपण पहिलं हे मांडलं होतं बघा फ्रॅक्शन, तर फ्रॅक्शन घ्यायचं. 1,000 गुणिले 4/5. कुठलं फ्रॅक्शन? इथे बघा आपण हे म्हटलं ना 4/5 हे घ्यायचं ऑल्वेज लक्षात घ्यायचं. हे जे काही फ्रॅक्शन आहे, तर हे आपल्याला जेव्हा आपण अनरिअलाइज प्रॉफिट काढू, तर तो घ्यायचा आहे रेशो नाही. म्हणून बघा 4/5 घेतले बघा इथं. 1,000 इंटू 4/5 म्हणून झाला अनरिअलाइज प्रॉफिट आपला ₹800. आता हा जो काही अनरिअलाइज प्रॉफिट आहे, तर आपण हा स्टॉकमधनं पण मायनस करायचा आहे आणि होल्डिंग कंपनीचं जे प्रॉफिट अँड लॉस आपण काढणार आहे, त्यामधनं पण मायनस करायचं आहे. झालं? आता हे झालं तुमचं 7वी वर्किंग नोट. आता शेवटची वर्किंग नोट असते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याला म्हटलंय आपण कन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस म्हणजे एकत्रित प्रॉफिट अँड लॉस काढायचा आहे होल्डिंग कंपनीचा. फक्त हेच होल्डिंग कंपनीचं आपण काढतो. बाकी सगळं आपण सबसिडियरी कंपनीचा काढतो. द होल्डिंग कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस जो दिसतो आपल्या बॅलन्स शीटमध्ये तो वेगवेगळा दिसतोय. आपल्याला तो एकत्र लिहायचा फक्त बाकी काय करायचं नाहीये. बघा इथं जो काही होल्डिंग कंपनीचा प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट आपल्याला काय करायचा आहे एकत्र करून लिहायचा आहे. मग इथे दिसतंय ₹50,000 प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस 50,000 नंतर ॲड शेअर्स इन रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिटचा जो काही प्रॉफिट आहे होल्डिंग कंपनीचा जो आपण कुठेही घेतला नाही. बघा हा जो काही ₹6,000 आपण कुठे घेतला का? नाही. हे 50,000 पण घेतले आपण. हे 12,500 पण घेतले. नंतर हे 1,500 पण घेतले. मग हे उरलेले 6,500 जे काही आहे ₹6,000 जे काही आहेत, म्हणजे रेव्हेन्यू प्रॉफिट जो काही आहे, तर हा रेव्हेन्यू प्रॉफिट कुठे घ्यायचा? तर होल्डिंग कंपनीचा जो काही एकूण प्रॉफिट आहे, त्यामध्ये ॲड करायचा. मग होल्डिंग कंपनीचा प्रॉफिट आपल्याला दिसते ₹50,000. बघा कुठून घेतला आपण ₹50,000? प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो. इथं बघा. प्रॉफिट अँड लॉस 50,000. बाकी काही आहे का? एकच प्रॉफिट आहे. कधी-कधी वेगळे 2-3 असतात. ठीक आहे. मग जेवढे असतील होल्डिंग कंपनीचे सगळे घ्यायचे. पण इथं एकच दिलाय म्हणून आपण एकच घेतोय. मग आता हा घेतला आपण प्रॉफिट 50,000 त्यामध्ये ॲड केला रेव्हेन्यू प्रॉफिट तो झाला ₹56,000. त्यामधनं काय करायचं? हे जे काही अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे स्टॉकमध्ये ॲड होता, तर तो तिथून मायनस करायचा. मग ₹800 काय केलं आपण? मायनस केले अनरिअलाइज्ड प्रॉफिटचे म्हणजेच
55,200 हा झाला आपला प्रॉफिट अँड लॉस या अकाउंटिंग इयरचा हा दाखवायचा बॅलन्स शीटला. आता बॅलन्स शीट तयार करायची. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट सगळ्यांना माहिती आहे. पहिले इक्विटी अँड लायबिलिटी घ्यायचं, शेअर होल्डर्स फंड घ्यायचं, त्यामध्ये शेअर कॅपिटल लिहायचं. शेअर कॅपिटल कोणाचं लिहायचं? होल्डिंग कंपनीचं लिहायचं. लक्षात ठेवा, होल्डिंग कंपनीचं जे काही शेअर कॅपिटल आहे तर ते लिहायचं. मग किती आहे बघा, होल्डिंग कंपनीचं शेअर कॅपिटल कुठं असतं? प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. हे बघा इथं 3,00,000 रुपये. तर इथला जो काही आपला शेअर कॅपिटल आहे तर तो दाखवायचा डायरेक्ट बॅलन्स शीटला होल्डिंग कंपनीचा. ठीक आहे. तर शेअर कॅपिटल नंतर आता आपल्याला घ्यायचं आहे रिझर्व्ह इथला बघा. हा जनरल रिझर्व्ह 170 होल्डिंग कंपनीचा घ्यायचा. ठीक आहे. इकडचं आपण ऑलरेडी त्याचं घेतलेलं आहे. ठीक आहे. मग आता राहिलेला कुठला आहे? हा रिझर्व्ह. मग घेतलं बघा इथं आपण शेअर कॅपिटल 3,00,000 रुपये घेतलं बॅलन्स शीटला. 3,00,000 घेतल्यानंतर जनरल रिझर्व्ह 1,70,000. आता प्रॉफिट अँड लॉस दिलाय 50,000 खाली बघा बॅलन्स शीटला, पण तो घ्यायचा का नाही. आता इथं जर तुम्ही बघितलं प्रॉफिट अँड लॉस हा 50,000 रुपये दिसतोय बॅलन्स शीटमध्ये होल्डिंग कंपनीचा, परंतु आपण ऑलरेडी त्याचं वर्किंग केलेलं आहे. मग वर्किंग मधला घ्यायचा, कारण त्यामध्ये आपण ऍड लेस केलेलं असतं, म्हणून इथला नाही घ्यायचा. इथलाच घेतोय आपण, पण तो ऍड लेस करून घेतोय. ठीक आहे. मग तो आपण बघा शेवटच्या वर्किंग मध्ये घेतला होता 55,200, हा इथला घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस 55,200. ठीक आहे. आता हे शेअर ऍप्लिकेशन मनी हे फक्त फॉर्मॅट आहे. नंतर नॉन करंट लॅबिलिटी. नॉन करंट लॅबिलिटीमध्ये काय असतं? डिबेंचर्स वगैरे असेल तर तिथं लिहायचं नॉन करंट लॅबिलिटीमध्ये, पण या प्रॉब्लेममध्ये काही डिबेंचर्स नाहीये. या प्रॉब्लेममध्ये फक्त काय आहे? करंट लॅबिलिटीज आहे. बघा इथं वरती जर आपण बघितलं बॅलन्स शीटला तर करंट लॅबिलिटीज आपल्याला दिसते आहे, आणि ती पण काय आहे? सनरी क्रेडिटर्स आहे. तर सनरी क्रेडिटर्स काय आहे? रिम लिमिटेडचे 35,000 रुपये आहे आणि सिम लिमिटेडचे 17,500 आहेत. मग तिथं आपण बॅलन्स शीटला दाखवायचे आहेत अंडर द हेड ऑफ करंट लॅबिलिटी. बघा रिम लिमिटेड 35,000, सिम लिमिटेड 17,500, 52,500 टोटल झाली. इथं इथं इंटर कंपनी ओइंग्स आहे. डेटर्स मध्ये आपण बघितलं ऍडजस्टमेंट होती. डेटर्स मध्ये काय होतं तर हे बघा, डेटर्स इन्क्लुडिंग सिम लिमिटेड सम ऑफ रुपीज 10,000 ड्यू फ्रॉम रिम लिमिटेड. मग जेव्हा एकमेकांचं इकडनं येणं असेल, उधारीवर त्यांनी वस्तू सप्लाय केल्या असतील किंवा विकल्या असतील तर ठीक आहे, तर त्या काय करतो आपण क्रेडिटर्स मधनं आणि डेटर्स मधनं मायनस करतो. म्हणून जर डेटर्सवर ऍडजस्टमेंट असेल तर सेम ऍडजस्टमेंट क्रेडिटर्स सॉल्व्ह करायची आपण पहिल्या लेक्चरला बघितलंय. म्हणून आपण इथं काय केलं बघा, इथून क्रेडिटर्स मधनं 10,000 रुपये जे आहेत तर ते मायनस केलेले आपल्याला दिसतात. मग 52,500 मायनस 10,000 म्हणजे 42,500 झाले तुमचं क्रेडिटर्स. त्याला काय म्हणायचं? लेस इंटर कंपनी डेब्ट्स किंवा ओइंग्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. नंतर मायनॉरिटी इंटरेस्ट घेतला आपण 34,000 रुपये. तो कुठला घेतला? तर आपण जो वर्किंग मध्ये काढलेला असतो बघा, मायनॉरिटी इंटरेस्ट 34,000 रुपये हा आपण बॅलन्स शीटला दाखवायचा लॅबिलिटी साईडला. हे झालं तुमचं लॅबिलिटी साईड. आता असेट साईडला, असेट साईडला पहिलं आपल्याला बघायचं आहे की काय आहे? नॉन करंट असेट असतात बरोबर. मग त्यामध्ये फिक्स असेट असतात, टँजेबल इनटँजेबल. मग गुडविल आपण घेतो पहिल्यांदा. गुडविल आपण काढले 40,000 रुपयाचे दाखवायचं. मग आता एक एक असेट ज्या काही आहेत तर त्या घ्यायच्या. बघा मशिनरी इथं दिले बघा बॅलन्स शीटला. मशिनरी, फर्निचर दोघांचं मिळून घ्यायचं, एका खाली एक लिहायचं. बघा मग इथं ते लिहिलंय बघा, मशिनरी रिमची किती आहे? 1,95. सिमची किती आहे? 67,500 दोघांची मिळून आउटरला. तसंच फर्निचर रिमचं आणि सिमचं दोघांचं मिळून आउटरला वर दाखवलेलं. इतकं सोपं आणि सरळ आहे. नंतर हे झालं तुमचं फिक्स सेट गुडविल आणि त्यामध्ये असलेल्या फर्निचर, मशिनरी, कम्प्युटर्स वगैरे अजून काय असेल तर ते लिहायचं. नंतर नॉन करंट इन्व्हेस्टमेंट हे फक्त पद आहे, हे लिहायचं की काय येणार नाहीये. नंतर करंट असेट. आता करंट असेटमध्ये काय काय येतं तर सगळ्यांना माहिती आहे. स्टॉक येतो, डेटर्स येतो, बरोबर आहे. बिल्स रिसिवेबल येतात, तर कॅश येते. हे सगळं इथं लिहायचं आहे. मग पहिलं आपलं बघायचं काय दिलंय प्रॉब्लेममध्ये करंट असेटमध्ये, किंवा करंट असेट कुठल्या कुठल्या आहे सगळ्यांना माहिती आहे. बघा पहिलं आहे स्टॉक. मग स्टॉक किती आहे? 90 आणि 60. स्टॉकवर ऍडजस्टमेंट पण आहे. ठीक आहे. मग या इथं पहिल्यांदा स्टॉक 90 आणि 60 झाला 1,50,000. 1,50,000 काय करायचं? अनप्लेस प्रॉफिट जो स्टॉक मध्ये होता 800 रुपयाचा आपण काढलेला इथं, इथे काढलेला बघा अनरिलाइज प्रॉफिट,
तर तो काय करायचा इथनं मायनस करायचा असतो, कारण की हा स्टॉकमध्ये ॲड असतो. म्हणून स्टॉकमध्ये ॲड असतो म्हणून काय करायचं इथून त्याचप्रमाणे डेटर्स बघा, डेटर्स पण रिम लिमिटेडचे आणि सिम लिमिटेडचे आपण इथे घेतले आहेत आणि त्यामधनं इंटर कंपनी वळून हे मायनस केले आहे ₹30,000. तसंच नंतर कॅश पण जी आहे तर ते कॅश दोघांची दाखवली आहे आणि अशा प्रकारे हा प्रॉब्लेम काय केला टॅली केला. धन्यवाद.